तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप अरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बूस्टर टेस्ट सिरीज 9.0 जी सुरू केलेली आहे त्यातला पेपर क्रमांक 3 पाहतोय. मित्रांनो, तिसरा पेपर, शेवटचा पेपर तुम्हाला यूट्यूबवर मिळणार आहे. एक्सप्लेनेशन बाकीचा आपल्या ॲपवरती मिळणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बूस्टर टेस्ट सिरीज 9.0 पर्यंत आपण आलोय. 1.0 पासून 9.0 पर्यंत प्रत्येकामध्ये 15 पेपर, 20-20 प्रश्नांचे, जे आता तुम्ही पाहताय त्याच पद्धतीचे सगळे प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. गणित म्हणलं की सराव म्हणलं की बूस्टर. लक्षात ठेवायचं, कंटिन्यू सोडवत राहायचं. इतके पेपर झालेत आत्तापर्यंत जर विचार कराल, म्हणजे 9.0 संपत तोपर्यंत 15-9, लक्षात ठेवा 135 पेपर झालेत. 135 गुणिले 20 असे प्रश्न. त्याचबरोबर टॉपिक वाईजची सेपरेट बूस्टर टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला टॉपिक वाईज कव्हर करा, टॉपिक वाईज कव्हर करा. हे कॉम्प्रेन्सिव्ह आहे, कॉम्प्रेन्सिव्ह कव्हर करा. मुद्दा एकच आहे, प्रॅक्टिस करत राहा. सर्व बूस्टरचे पेपर डोळ्याखालून गेलेच पाहिजे, याची फक्त काळजी घ्या. ठीक आहे, चला मग बघूया बूस्टर 9.0 चा पेपर क्रमांक 3 त्यातला पहिला प्रश्न. बघा, प्रश्न असा आहे, थोडासा कोड्या स्वरूपाचाच पहिला प्रश्न घेतलाय. तुम्हाला कोड्यात टाकण्याचा पर्पज आहे. पर्पज काय पहा, 80 या संख्येचे 4 भाग असे पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळवले. पहिल्या भागामध्ये किती मिळवले बघा, 3 मिळवले. दुसऱ्यामधून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले आणि चौथ्याला 3 ने भागले, तर उत्तरे काय येतात? समान येतात. उत्तरे समान. बरोबर. 80 चे 4 भाग असे करा, पहिल्यामध्ये 3 मिळवले प्लस केले, दुसऱ्यामधून 3 वजा केले, याला 3 गुणलं आणि त्याला 3 भागलं, तर त्यांची सगळ्यांची उत्तरे समान येतात. यांच्यापैकी सर्वात लहान भाग 5 असेल. आता 4 भाग आहेत. मला सांगा, हा पहिला भाग, हा दुसरा, बरोबर, हा तिसरा आणि हा चौथा, बरोबर. हा जो भाग आहे, इथं जो आकडा असणार आहे, इथं आकडा, इथं 4 भागामध्ये रूपांतर आहे. पहिला जो भाग आहे त्याला +3 केलेलं आहे, दुसऱ्या भागाला -3 केलेला आहे, तिसऱ्या भागाला -3 केलेला आहे, चौथ्या भागाला -3 केलेला आहे, बरोबर. आणि या सगळ्यांची जी फायनली उत्तर येणार आहेत, ही फायनली उत्तर येणार आहेत ती समान असणार आहेत. फायनली उत्तर सगळ्यांची काय असणार आहे? समान असणार आहे. त्यातील एक भाग नेहमी देतात, लहान देतात, मोठा देतात, कोणताही देतात. ह्यातील लहान भाग 5 आहे. आता लहान भाग कोणता असेल रे? ह्या तिघांपैकी लहान भाग 5 असणार. लहान भाग म्हणजे काय? आता 5 असेल तर 8 होईल, 5 असेल तर 2 होईल, 5 असेल तर असं. लहान भाग म्हणजे काय? त्याचं रूपांतर मोठं, हे आकडा होत असताना गुणिले डोक्यात ठेवायचं. काय ठेवायचं? गुणिले. हा लहान भाग असतो, लक्षात ठेवा. आणि त्यांनी जर मोठा भाग दिला असेल तर मोठा भाग हा लक्षात ठेवायचा, कारण ज्याला कमी करून इथे येतोय, लहान भागला वाढून येतोय. म्हणजे मला कळतंय की लहान भाग जर 5 असेल तर 5 त्रिक 15, म्हणजे प्रत्येक भाग 15 येणार आहे, प्रत्येक भाग 15 येणार आहे, प्रत्येक भाग 15 येणार आहे. म्हणजे हा पण 15, हा पण 15, हा पण 15. करेक्ट आहे? ओके. कशाला 3 ने भागल्यानंतर 15 येतंय? 45. 45 भागिले 3 म्हणजे 15. बर, कशामधून 3 वजा केलं 15 येतात? 18. 18 वजा 3 म्हणजे 15. कशामध्ये 3 मिळवलं म्हणजे 15 येतात? 12. 12 आणि 3 15. करेक्ट आहे. मग आता प्रश्न विचारलाय, सर्वात मोठा भाग कोणता? सर्वात मोठा भाग 45. ऑप्शन नंबर 3 बरोबर. लक्षात ठेवा, या टाईपचा प्रश्न कधीच आयुष्यात चुकला नाही पाहिजे. कोड्या टाईपचा आहे. हे कशा पॅटर्ननी मी गेलोय लक्षात ठेवा. ते लहान देतात, मोठा काढायला सांगतात, मोठा देतात, लहान द्यायला सांगतात. हे लक्षात ठेवा. टप्पे सगळे. लहान दिला असेल तर 100% गुणिलेच्या ठिकाणी लहान ठेवा, मोठा दिला असेल तर भागिलेच्या ठिकाणचा ठेवा. क्लिअर? सोपा आहे. बघा पुढचा प्रश्न, आई आणि तिच्या मुलाच्या वयांची बेरीज 44 आहे. कधीची? काही सांगितलंय का? नाही, म्हणजे आजची. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे 5 वर्षानंतरचे वय विचारले. कोणाचं विचारले? आईचं. कधीचं? आजचं नाही बरं का. इथं ट्रॅप काढला पाहिजे, 5 वर्षानंतरच. मग मी काय करतो, मी आईचंच मानतो, पण कधीचं? आजचं मानतो. बघा, आज, आई आज, आणि हा मुलगा. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आई आज X वर्षाची, आई आज X वर्षाची. दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 44 आहे.
म्हणून 44 वजा x हे झालं मुलाचं वय. किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. हे 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर म्हणजे +8 x + 8 आणि हे काय येईल 44 वजा x + 8 लक्षात ठेवायचं +8. क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आज आई x वर्षाची आहे, मुलगा दोघांच्या वयांची बेरीज 44 असल्यामुळं मुलगा 44 वजा x येईल. 8 वर्षानंतर म्हणजे दोघांना 8 मिळवलं, यांची डायरेक्ट सोडून घेऊ शकतो. 44 + 8 52 वजा x हे आला मुलगा. आता कोणाचं गुणोत्तर विचारले? त्यांच्या म्हणजे पहिला शब्द आई आहे, म्हणजे पहिलं आई येणार बघा 8 वर्षानंतर. आई पहिलं x + 8 छेद सिक्वेन्स महत्वाचा असतो 52 वजा x बरोबर बरोबर किती 2/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू चला. x + 8 बरोबर 52 दून 104 वजा 2x बरोबर. मग हे काय करूया x तिकडे नेऊया, हे इकडे आणू चला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आपण 52 वजा x दुप्पट केलं, ठीक आहे. दुप्पट केलं किती आलं वजा 2x आलं. आता हे वजा 2x इकडे आणू आणि हे तिकडे घेऊन जाऊ म्हणजे x + 2x बरोबर 104 वजा 8. आता हे 3x झालं. 3x बरोबर 104 मधून 8 गेले 96. x बरोबर 96 भागिले 3 म्हणजे x बरोबर 32. 32 वय कोणाचं आलं? आईचं. लगेच टिक केलं का? नाही, कारण 32 कधीच आलं? आजचं. किती वर्षानंतर विचारलंय? 5 वर्षानंतर म्हणजे 37. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. हे आहे वयवारीचा प्रश्न. लक्षात ठेवा कोणाचं वय कोणाशी गुणोत्तर दिले व्यवस्थित पाहायचं. बघा पुढचा प्रश्न. निलेश हा वयाने गणेशपेक्षा मोठा आहे. आता लहान मोठेपण आहे बघा इथं वाक्य. निलेश हा वयाने गणेशपेक्षा मोठा. हा निलेश हा कोणापेक्षा मोठा? गणेशपेक्षा. हा गणेशपेक्षा मोठा. निलेश हा गणेशपेक्षा मोठा परंतु महेशपेक्षा लहान आहे. हा आला महेशपेक्षा लहान आहे. निलेश हा गणेशपेक्षा मोठा परंतु महेशपेक्षा लहान आहे. गणेश हा वयाने अखिलेश एवढाच. गणेश हा वयाने अखिलेश एवढाच. हा अखिलेश आला बघा, अखिलेश सेम वयाचे परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे म्हणजे सुरेश सर्वात लहान दिसला बाबा मला इथं. क्लिअर आहे? ओके. तर खाली तर अखिलेश हा गणेशपेक्षा लहान. अखिलेश गणेशपेक्षा लहान आहे का? नाही, इक्वल आहे त्यामुळे चुकलं. अखिलेश हा महेशपेक्षा मोठा. अखिलेश महेशपेक्षा मोठा होईल का? नाही, चुकलं. अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा. अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा बरोबर. अखिलेश हा निलेशपेक्षा मोठा चूक. म्हणजे फक्त क बरोबर. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आता मित्रांनो 4 तर उत्तर आलं. इथं थोडीशी तुमच्याकडून काय अपेक्षा होती बघा. इथं सगळे 4 स्टेटमेंट आहेत. पहिलं चेक केलं तुमचं चुकीचं आहे, दुसरं चेक केलं तुमचं दुसरं चुकीचं आहे. ज्या वेळेस मला 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट येतात पहिल्या दोघांची पडताळणी करा. पहिल्या दोघांची पडताळणी केल्यावर पहिले दोन्ही चूक आहे म्हणजे माझ्या पर्यायामध्ये अ असता कामा नये, ब असता कामा नये, अ असता कामा नये म्हणजेच ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4. खालच्या दोघांची पडताळणी नाही केली तरी सुद्धा उत्तर येते. हा स्मार्टनेस तुमच्याकडून अपेक्षित असतो आयोगाला. लक्षात ठेवा बाकीच्यांपेक्षा वेगळं तुम्ही कसे राहणार ते असे राहणार. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या बाजूला लिहिणं गरजेचं आहे. 2 पेक्षा जर जास्त काय असतील स्टेटमेंट असतील तर पहिल्या दोघांची पडताळणी करा आणि पर्याय एलिमिनेट करा. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. 6 घरे आहेत वर्तुळाभोवती बरं का. 6 घरे आहेत. चला सिटिंग अरेंजमेंट टाईप 1 2 आणि 3. 6 घरे म्हटल्यानंतर मी असं करणार. बर ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात म्हणजे अशी लक्षात ठेवा ही घरं आहेत परस्परांसमोर राहतात. ठीक आहे. कोण समोरासमोर राहते? ज्योती सीमा. चलो ज्योती इथं लिहू, सीमा इथं लिहू. कुठे लिहू शकता तुम्ही? समोरासमोर. बर मेरी लीला जवळ राहते. आता मेरी लीला कुठं माहित नाही, थांबलो. आमन सीमा जवळ राहत नाही म्हणजे इथं आमन राहू शकत नाही म्हणजे आमन इथं दोघांपैकी कुठंतरी येणार. इथे येणार किंवा इथे येणार. बर शपी मेरीच्या समोर राहतो. आता बघा इथं आमन येणार नाही, क्लिअर आहे. तुम्ही आमन इथं लिहू शकता. आमन इथं लिहा. मी बघा अमन सीमाच्या जवळ राहत नाही. आमन इथं तरी होऊ शकतो किंवा इथंही होऊ शकतो आमन. ठीक आहे बरोबर. बर मेरी लीला जवळ राहते. आता तुम्हाला काय विचारलंय? इथं काय विचारलंय बघा. आमन इथं घ्या किंवा इथं घ्या, कुठेही घेऊ शकता बरं का दोघांपैकी.
वाक्य काय आहे? शपी मेरी समोर राहतो, शपी मेरी समोर राहतो. आता एक क्लिअर आहे, इथं शपी घेतलं, शपी बघा शपी, तर इथं कोण येईल? मेरी. क्लिअर आहे. पण इथं वाक्य आहे बघा, काय वाक्य आहे बघा, काय? मेरी लीलाजवळ राहते. मेरी कोणाजवळ राहते? लीलाजवळ. म्हणजे इथं मेरी होऊ शकत नाही, मेरी इथं घ्यावा लागेल आपल्याला. मेरी इथं, इथं कोण येणार? शपी. आणि मग आपलं जे वाक्य आहे हे लीला, इथं क्लिअर येते बघा, मेरी कोणाजवळ राहते? लीलाजवळ. आता क्रॉस चेक करू शकता तुम्ही. आता हेच अमन जर इकडे घेतलं तर हे दोघं पलीकडे जाणार आहे, काही बदल होणार नाही. मग आपली कंडिशन सॅटिस्फाईड झाली का? ज्योती सीमा समोरासमोर, मेरी लीला जवळ. बर, अमन सीमाजवळ राहत नाही, अमन नाही राहत बाबा सीमाजवळ. शपी मेरीच्या समोर, शपी मेरीच्या समोर. बरोबर. तो ज्योतीजवळ कोण राहतंय? ज्योतीजवळ कोण राहतंय बघा? अमन आणि मेरी. अमन मेरी, ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. 2 घड्याळे प्रत्येकी 600 रुपयास विकली. एकाच्या विक्रीमुळे 20% नफा झाला. एकाच्या विक्रीमुळे 20% नफा, दुसऱ्याच्या विक्रीमुळे 20% तोटा. तर संपूर्ण व्यवहारात काय झालं? आठवत असेल तुम्हाला, ह्या टाईपचे किती वेळा तरी प्रश्न घेतलेत. तुम्ही 100 मानून चालायचं, सेम किंमत आहे, 100 मानून चालायचं. आपल्याला टक्के टक्के आहे. पहिल्यांदा 20% नफा म्हणजे 120/100, दुसऱ्यांदा 20% तोटा म्हणजे 80/100. चला कॅल्क्युलेशन करूया. 100ला 100 गेले, 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, 12×8 = 96. आठवत असेल काय होता असं तू, काय झाला असं तू? होता 100, झाला 96. किती टक्के लॉस? 4% लॉस. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लॉस आहे, तोटा आहे, लक्षात ठेवा. किंवा आपण एक तत्वही सांगितलं होतं की बाबा तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची, ती पण लक्षात ठेवा. x + y + xy/100. नफा असेल तर प्लस घ्या, +20. तोटा असेल तर मायनस घ्या, -20. प्लस आणि मायनस यांचं मायनस येणार. 20 × 20 / 100. चला कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये 0 0 गेला, 0 0 गेला, +20 -20 -4 हे दोघं गेले. -4 म्हणजे 4% तोटा, म्हणजेच ऑप्शन नंबर किती? 1 बरोबर. करेक्ट. दोन्ही पद्धतीने सोडू शकता. टक्के 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 आहे म्हणून जर आकडा विचारला असता तर तुम्हाला त्या 600चं काढावं लागेल. 600 कसं आलं ते काढावं लागेल. त्या टाईपचे प्रश्न आपल्या बुस्टरमध्ये झालेला आहे मागे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्हरायटीचा प्रश्न मी घेतोय, त्या व्हरायटीचा प्रश्न दोन्ही ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला जी वापरता येईल ती वापरा, फक्त उत्तर बरोबर आणा. बघा पुढचा प्रश्न. ए व बी दोघे जण एक्स ठिकाणाहून वाय ठिकाणी बसने जाण्याचे ठरवतात. कुठून? दोघं जण ए आणि बी एक्स ठिकाणाहून वाय ठिकाणापर्यंत जाण्याचे ठरवतात. एच्या जवळ 10 रुपये आहे. त्याला कळते की ही रक्कम दोघांच्या तिकिटासाठी तिकिटाच्या रकमेच्या 80% आहे. म्हणजे 10 रुपये 80% आहे. म्हणजे आपल्याला कळतं कशाचे 80% म्हणजे 10 रुपये. तर आपल्याला कळतं x बरोबर 0 0 गेला, 100/8 म्हणजे x बरोबर 8 × 8 बरोबर. उरला किती? 2. 8 × 2 = 16.5 म्हणजे 12.5. म्हणजे खरं तर दोघांच्या तिकिटाला किती रुपये लागले? 12.5 रुपये. आता ए जो आहे त्याच्याकडे 10 रुपये आहे, बीच्या जवळ 3 रुपये मिळतात, तो एला देऊन टाकतो. म्हणजे एकडे सुरुवातीचे 10 रुपये होते, त्याला अजून 3 मिळाले, म्हणजे एकडे झाले किती रुपये आता? 13. तिकिटाला, दोन्ही तिकिटाला किती रुपये लागतात? 12.5. याचा अर्थ खालीलपैकी निष्कर्ष कोणता राहतो योग्य? एच्या जवळ सध्या जी रक्कम आहे ती फक्त 2 तिकिटांसाठी पर्याप्त आहे, नाहीये, एक्स्ट्रा आहे, त्यामुळे हे नाही. 2 तिकीट काढण्यासाठी 2 रुपये अजून लागतात, नाही, एक्स्ट्रा आहे. 2 तिकीट काढल्यानंतर एच्या जवळ 50 रुपये वाचतात. करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर. कारण 12.5 रुपये द्यायचे, त्याच्याकडे आहे 13 रुपये, कारण बी ने 3 दिल्यामुळे 13 झाले, त्यातले 50 पैसे वाचतात. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न भूमितीचा घेतलाय अँगलच्या स्वरूपात. तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे. समभुज त्रिकोण त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात, आणि समद्विभुज त्रिकोण ह्याचा अर्थ काय? आयसोस्केलस, म्हणजे 2 कोन 2 बाजू सारखे असणे. समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्व बाजू सर्व कोन 60 अंशाचे, बाजू समान असतात सगळ्या आणि कोन 60 अंशाचा असतो. आता बघा त्रिकोण ए बी सी, इथं ए बी सी म्हणजे हा पूर्ण 60 डिग्री, हा पूर्ण 60 डिग्री, हा पूर्ण एवढा भाग किती आहे? 60 डिग्री. लक्षात ठेवा 60 डिग्री. आता काय दिले त्यांनी?
दिले काय अँगल बीओसी, बीओसी म्हणजे हा जो पार्ट आहे तो दिलाय तुम्हाला 100 डिग्री. मित्रांनो मी बघा तुम्हाला दाखवतो, हा जो त्रिकोण आहे कोण ओ बी सी, हा जो त्रिकोण आहे ओबीसी हा त्रिकोण समद्विभुज. समद्विभुज म्हणजे दोन कोण समान मापाचे. आता हा जर 100 असेल तर क्लिअर आहे की बाकीचा कोणी 100 नसणार, कारण तिघांची बेरीज किती असते 180. 180 पैकी 100 गेलं, मग राहिलं किती, राहिले किती रे 80. 80 दोन तुकडे 40 40. मित्रांनो आपल्याला कशाचं काढायला सांगितलंय अँगल एसीओ, एसीओ हे काढायला सांगितलं. एसीओ म्हणजे हा पार्ट काढायला सांगितलाय. मित्रांनो मला कळतंय पूर्ण हा जर विचार केला हा पूर्ण, तर हा पूर्ण किती आहे 60 आणि हा एवढा किती आहे 40. म्हणजे 60 मधून 40 गेले म्हणजे किती डिग्री 20 डिग्री. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण एवढं फक्त माहिती आहे, बाकी काहीच अडचण लागत नाही, सोपा आहे. बघा पुढचा प्रश्न, सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. म्हणजे 1 तास बरोबर 5 सेकंद मागे पडते बरं घड्याळ. एका तासाला किती ते महत्वाचं आहे. रविवारी दुपारी 3, रविवारी दुपारी 3 ते बुधवार दुपारी 3च आहे, दुपारी 3 ते 3. रविवारी दुपारी 3 ते सोमवारी दुपारी 3, सोमवारी दुपारी 3 ते मंगळवारी दुपारी 3, मंगळवारी दुपारी 3 तर बुधवारी दुपारी 3. असे 3 दिवस होतात. किती दिवस होतात 3. एक दिवस 24 तासाचा म्हणजे 3 दिवस होतात टोटल. 3 गुणिले 24, 3 गुणिले 24, 24 त्रिक 72, 72 तास. किती तास 72, किती तास 72. मग एका तासाला 5 सेकंद मागे म्हणजे 72 गुणिले 5, 5 दून 10, चाला 1, 5 7 35 आणि 36, 36 काय रे 360 सेकंद मिनिटात करा. 360 भागिले 60, शून्याला शून्य गेलं, 6 6 36, 6 मिनिटे, 6 मिनिट झाले. किती मिनिट 6 मिनिट मागे येणार. कोणाच्या 3च्या 6 मिनिटं मागे म्हणजे 2 वाजून 54 मिनिटं. ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट. मागे पडायचं, मागे यायचं, वजा करायचं. बघा पुढचा प्रश्न, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. इथे काय येईल ते शोधायचे. लॉजिक, साईडच्या तिघांचा विचार करून 9, साईडच्या तिघांचा विचार करून 16, साईडच्या तिघांचा विचार करून काय. लॉजिक असं होतं याचं, वरच्या दोघांची बेरीज करा 3, 3 गुणिले 3 9 आलं. वरच्या दोघांची बेरीज 8, 8 दून 16 आलं. वरच्या दोघांची बेरीज 9, 9 एके 9 म्हणजेच ऑप्शन नंबर किती बरोबर 3 बरोबर. वरच्या दोघांच्या बेरजेला खालच्याने गुणलं मधला आकडा, वरच्या दोघांच्या बेरजेला खालच्याने गुणलं मधला आकडा, वरच्या दोघांच्या बेरजेला खालच्याने गुणलं मधला आकडा. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, दिशा ज्ञान चाचणी. एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेत चालण्यास सुरुवात करतो. 6 किलोमीटर चालल्यानंतर दक्षिणेला चालायला सुरुवात करतो. 6 किलोमीटर चालल्यानंतर 6 तो आपल्या डावीकडे वळतो, डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. डावीकडे 5 चालतो बघा, 5 डावीकडे 5. त्यानंतर डावीकडे वळून पुन्हा 3 किलोमीटर चालतो. हे बघा डावीकडे वळून 3 किलोमीटर चालतो 3. त्यानंतर तो आपल्या डावीकडे 9 किलोमीटर चालतो. 9 म्हणजे हे 5 आणि हे 4 म्हणजे हे 4 आलं बघा. टोटल हे 5 आहे 9 झालं. आता हे 3 आहे म्हणजे हे 3 झालं. आता त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे, घर इथे हे अंतर काढायचंय. मित्रांनो पायथागोरस थेरम, हे 3 की का आले कळलं का. हे 3 आहे टोटल 6 होतं, हे 3 राहिलं. हे टोटल 9 होतं, 9 मधून 5 गेले 4 म्हणजेच आपल्याला कळलं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग 9 अधिक 16 म्हणजेच 25. 25 कितीचा वर्ग आहे रे 5चा. म्हणजे दोघांमधलं अंतर 5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट. बघा पुढचा प्रश्न, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत 50 विद्यार्थी आहेत. त्यांचे सरासरी वजन 45 किलो आहे. सगळ्यांचं टोटल 50 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन 45 किलो आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी वर्ग सोडतो तेव्हा सरासरी 100 ग्रॅमने कमी होते. तर वर्ग सोडून गेल्यानंतर गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन काय. सोडून गेलेला ऍड झालेला तुम्हाला माहित आहे, म्हणजे सोडून गेलेल्या विद्यार्थ्याचं वजन, सोडून गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन. लक्षात ठेवा, जो विद्यार्थी सोडून गेलाय त्याचे वजन
काढायचे. मग सिंपल गोष्ट आहे, विद्यार्थी असताना विद्यार्थी नसताना, असताना नसताना साधं सोपं लक्ष ठेवा. विद्यार्थी असताना मायनस विद्यार्थी नसताना. मग लक्षात येते काय कन्सेप्ट आहे बघा, असताना नसताना, असताना नसताना. विद्यार्थी असताना संख्या किती आहे 50, सरासरी किती होती 45. नसताना संख्या किती आली 49, सरासरी 100 ग्रॅम कमी. आता 45 किलो, आता त्याचं 100 ग्रॅम कमी म्हणजे 44.9. लक्षात ठेवा 44.9 ह्याला म्हणतात सरासरी कमी होणं. 100 ग्रॅम 44,900 त्याला असं म्हटलं जातं. त्यांचा गुणाकार करायचा आहे बस. 5 ने गुणा, 5 × 25 शून्य तर आलेलाच आहे. 5 × 25 आजचा आला 2, 5 चोक 20 आणि 2 22 म्हणजे 2250 वजा वजा यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 44.9 गुणिले 49. चला 9 9 81 आजचा आला किती 8, 9 चोक 36 आणि 8, 9 चोक 36 आणि 8 44. आजचा आला 4, 9 चोक 36 आणि 4 40. ओके बरोबर. 4 ने गुणायचं शून्य तर दिला. 4 9 36 आजचा आला 3, 4 चोक 16 आणि 3 19 आजचा आला 1, 4 चोक 16 आणि 1 17. ओके करा बेरीज. 1 0 हाचा आला 1 0 हाचा आला 1 12 हाचा आला 1 2 म्हणजे हे किती आलं बघा 200. इथं पॉईंट 1 घर द्यायचंय म्हणजे 2200 पॉईंट 2200.1. मग यांची जर वजाबाकी केली तर ती किती येते बघा 2250 मधून 2200.1 गेला म्हणजे 50 ला 1 म्हणजे 49.9. ऑप्शन नंबर किती 2 बरोबर करेक्ट. यांची वजाबाकी लक्षात ठेवा. एका परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. उमेदवाराने 30 प्रश्न सोडून दिले तर त्याला 30 गुण मिळाले. किती गुण मिळाले 30. म्हणजे लक्षात ठेवा बरोबर प्रश्न शोधायचे. बघा मित्रांनो बरोबर प्रश्न मी x मानले x आणि चूक प्रश्न मी y मानले. त्यांनी उमेदवाराने 30 प्रश्न सोडवले म्हणजे x + y = 30 हे क्लिअर झालं. बरोबर प्रश्नाला 2 गुण मिळतात म्हणजे 2x. चुकीच्या प्रश्नाला 1 गुण कमी होतो म्हणजे -y बरोबर 30 गुण मिळाले. बघा कमी होतात म्हणून मायनस. ह्या दोन्ही समीकरणांचं y जर गेला बेरीज केली तर किती होते बघा 3x = 30 म्हणजे x बरोबर 3x = 60, x = 60/3 म्हणजे x = 20 म्हणजे बरोबर प्रश्न आले 20. ऑप्शन नंबर 4 बरोबर. सर आम्ही समीकरणाच्या नादी नाही लागलो, सर आम्ही पर्यायाच्या नादी लागलो. चला शेवटून ट्राय करूया. हे बरोबर आहे म्हणजे चूक आले 10 कारण प्रश्न किती सोडवले 30 त्यातले बरोबर 20 चूक 10. बरोबर प्रश्नाला कितीने गुणायचं 2 ने आणि चुकीच्याला 1 ने गुणायचं. यांची वजाबाकी केलं बघा 20 2 40, 40 - 10 आलं का 30 आलं म्हणजे बरोबर आहे ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे तुम्ही बाय ऑप्शन जाऊ शकता किंवा समीकरण सोडू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं. पण मला जर विचाराल तर बेटर बाय ऑप्शन राहतं अशा टाईपच्या प्रश्नाला. बघा पुढचा प्रश्न सूत्रांचा वापर करणे. सूत्रावर आधारित गणित. a × a² वरती जर पाहिला a² येतोय प्लस b² येतोय मायनस ab आलाय बघा. आणि खाली विचार करा a 3 वेळा दिसतोय a³ प्लस b³. आता मित्रांनो आपल्याला कळलं पाहिजे वरचं तसं ठेवतो a² प्लस b² मायनस ab. छेदाच्या ठिकाणी याची फोड आपल्याला माहिती आहे की पहिल्या कंसात a प्लस b, दुसऱ्या कंसामध्ये a² b² मायनस ab. मग आता इथं जर पाहिलं तर हे दोन्ही कॅन्सल होणार आहे म्हणजे येतं 1 a प्लस b. याचा अर्थ 1 753 प्लस 247 बेरीज केली 1/1000. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे सूत्रावर आधारित गणित सगळ्या व्हरायटीची गणित डोळ्या खालून जातात. पेपर तुम्हाला इतके सोपे वाटायला लागलेत कारण डेली प्रॅक्टिस करतोय. 17 18 19 20 सहज पाडतात मित्र. कारण का इतक्या व्हरायटीचे क्वेश्चन झालेत आणि इतक्या वेळा वारंवार आले. आता ह्या टाईपचा फॉर्म्युला माहीत नाही असा एकही विद्यार्थी नाही. कितीतरी पेपरमध्ये आलाय त्यामुळे आता लगेच क्लिक व्हायलाच पाहिजे. काही जणांना एवढं सोडवायची पण गरज लागत नाही. बघून पटकन टिक करतात पोरं. पहा हे होतंय प्रॅक्टिसने झालंय लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. डॉलरचा अर्थ वडील होतो ब्लड रिलेशनचा प्रश्न. स्टारचा अर्थ आई होतो आणि @चा अर्थ पत्नी होतो. क्लिअर आहे. आपण रिलेशन कोडिंगचा प्रश्न. खालीलपैकी कोणताच पर्याय असा सांगतो की यम ही यांची आजी आहे. कोण? यम ही म्हणजे यम मला फिमेल पाहिजे
आजीबाई पाहिजे म्हणजे फिमेल पाहिजे हे क्लिअर माझ्या डोळ्यासमोर. यम 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 बघा, यम स्टार यम स्टार यम स्टार यम स्टार. स्टार म्हणजे आई. अरे बापरे, कोणीच इलिमिनेट झालं नाही, कोणीच इलिमिनेट झालं नाही. इलिमिनेट एकही झाला नाही, कारण जेंडरवर इलिमिनेट व्हायला पाहिजे पण नाही झालं. मग असू दे, मला पर्याय सोडवणं गरजेचं आहे. मग मी अशा वेळेस काय करावा, कोणता पर्याय घ्यावा, तर इथं ते मला सांगायचंय. तुम्ही चौथा पर्याय ट्राय करा पहिल्यांदा. आजी येत आहे का बघा. यम आई आहे आरची. यम ही आई आहे कोणाची, आरची. आर ॲट द रेट आर ॲट द रेट आर ॲट द रेट ॲट द रेट म्हणजे पत्नी. आर पत्नी आहे कोणाची, टीची. बरोबर, म्हणजे हा पतिदेव झाला. आणि टी डॉलर, डॉलरचा अर्थ होतो वडील. टी वडील आहेत कोणाचे, यांचे. मग बघा बरं, बघा बरं, यम ही यांची आजी होते का बघा बरं. बघा ना, वडिलांची आई म्हणजेच कोण, आजी. करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये इलिमिनेट जरी नाही झालं तरी तुम्हाला इथं नवीन शिकायला मिळालं. पर्यायामध्ये वापर करायचा आहे तर मी चौथून ट्राय केला पाहिजे, चौथ्या पर्यायापासून ट्राय केलं पाहिजे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न काय आहे, अक्षरमालेचा प्रश्न. सोपे सोपे प्रश्न मी शेवटी ठेवत चाललोय. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. मित्रांनो पहा आता, डब्ल्यू एस बघा, डब्ल्यू एस 3 सोडून, एस पी 2 सोडून, बरोबर, पी एल 3 सोडून. आता कळलंय, 3 सोडून 2 सोडून 3 सोडून आता 2 सोडून, म्हणजे आय येणार कन्फर्म. आयने स्टार्ट होणार कन्फर्म. आयने स्टार्ट होणार ऑप्शन 1 गेला, ऑप्शन 4 गेला. आता विचार करा सेकंडचा. सेकंड ई जी 1 सोडून, जी जे 2 सोडून, जी जे 2 सोडून, जे एन 3 सोडून आता 4 सोडून, म्हणजे काय, यस यस येणार, म्हणजे आय एस. ऑप्शन नंबर 3 बरोबर. कळलं. अक्षरमालेवरील कोणताही प्रश्न सोडवताना अक्षरमाला अशीच लिहायची, पटकन उत्तर क्लिक होतात, लक्षात ठेवा. एका सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे. 880 मीटर अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. आता लक्षात ठेवा मित्रांनो, सायकलचं हे चाक आहे, ह्या चाकाचा त्रिज्या दिली, त्रिज्या दिली 35. लक्षात ठेवा, चाकाचा एक फेरा जो असतो ना, चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा परीघ असतो. चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा परीघ, चाकाचा परीघ. मग परीघाचं सूत्र 2 पाय आर. आपलं सूत्र 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे, 35. मग विचार करा, 7 5 35. विचार करा, 22 दुने 44, 44 गुणिले 5 म्हणजे 220. काय, सेमी. लक्षात ठेवा, सेंटीमीटर. हा झाला परीघ. आपल्याला एकूण फेरे चेक करायचे. एकूण फेरे म्हणजेच काय, अंतर भागिले परीघ, अंतर भागिले परीघ. मग अंतर 880 मीटर आहे. 880 सेंटीमीटर मध्ये करायचे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. छेदाच्या ठिकाणी 220. चला कॅल्क्युलेट करा. 0 ला 0 गेला. 22 एके 22, 22 चोक 88. 4 गुणिले 100 म्हणजे किती फेरे झाले, 400 फेरे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. चाकाचा एक फेरा कसा असतो, तर चाकाचा परीघ असतो. आणि एकूण फेरे कसे काढले जातात, तर अंतर भागिले परीघ. इथं गंमत एक आहे, फक्त एकक जी आहे ना ती सारखी पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बघा पुढचा प्रश्न. मीना, सीमा, रीमा एका गोलाकार मैदानाभोवती जॉगिंग करण्यास सुरुवात करतात. त्या त्यांच्या फेऱ्या अनुक्रमे 54 सेकंद, 42 सेकंद आणि 63 सेकंदात पूर्ण करतात. तर ते पुन्हा कधी, किती वेळानंतर प्रारंभिक ठिकाणी येतील. म्हणजे यांचा लसावी काढावा लागणार. 54, 42 आणि 63. सगळ्यांना कशाने भाग जाईल बघा, सगळ्यांना जाईल का 3 ने भाग. हो, 3 भाग जाईल का बघा, 3 जाईल. 3 ने भाग द्या. 3 एके 3, 3 8 24, 18 त्रिक 54. करेक्ट आहे. 14 त्रिक 42 बरोबर. 21 त्रिक 63. आता तिघांना कशाने जाईल बघा, तिघांना जाणार नाही. 2 ने देऊचा, 2 ने गेला 9 7 21. आता किती जाईल, आता जाईल 7 ने. 7 ने देऊ 9 तासात
7 एके 7, 7 त्रिक 21. आता 3 ने जाईल, 3 त्रिक 9, 1 1. मग या सगळ्यांचा जो गुणाकार आहे तो माझा लसावी असतो, लक्ष ठेवा. 3 दून 6 बरोबर, 6 7 42, 42 गुणिले 9, 42 गुणिले 9, 9 दुने 18, आजचा आला 1, 9 चौक 36 आणि 37 बरोबर. 378 सेकंद एवढ्या वेळानंतर ते एकत्र येणार. मग मिनिटाचा विचार करायचा आहे. 378 भागिले 60 पॉइंटमध्ये भागलं तर तुमचं येईल 6.3. पटकन इथं टिक कराल, इथं टिक कराल, फसाल. वेळ कधीच पॉइंटमध्ये घ्यायची नाही. 6 36 म्हणजे 6 पूर्ण मिनिटं. 360 झालं, राहिले किती 18 मिनिटे. म्हणजेच ऑप्शन नंबर किती 4 बरोबर. कळलं, लक्षात ठेवा. 360 उरलेले 18 सेकंद, ऑप्शन नंबर 4 बरोबर. वेळ पॉइंट मध्ये घ्यायची नाही, लक्षात ठेवा. सोपा प्रश्न 18 नंबरचा. प्रत्येकी 48 संत्री एका पेटीत भरल्यास अशा 50 पेटी लागतात. म्हणजे आपल्याला कळतंय एकूण संत्री किती होतील बाबा. एकाच्या मध्ये 48 गुणिले 50. मग यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, शून्य आहे तसा 48 गुणिले 5 करा, 5 48, हातचा आला 4, 5 चौक 20 आणि 4 24, म्हणजे 24 संत्री आले. मग हे 24 संत्री जे आहे ते एका 60 संत्रीप्रमाणे भरायच्यात. मग एकूण पेट्या कसं काढणार. एकूण पेट्या एका पेटीमध्ये किती 60, म्हणजे 2400 भागिले 60, शून्याला शून्य गेलं, 6 चौक 24, 40 किती आलं 40. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. बघा पुढचा प्रश्न. सरळ व्याजाने 3 वर्षात 800 रुपये मुद्दलाचे 920 रुपये होतात. जर व्याजाचा दर 3% वाढविला तर तीच रक्कम कितीने वाढेल. मित्रांनो, बेसिक कन्सेप्ट आपली की बाबा 3 वर्षात 800 रुपये मुद्दलाचा 920 रुपये होतात. सरळ व्याजाचा विचार करा. I = P/R भागिले 100. मित्रांनो पहा, व्याज किती वाढते बघा रे, 120 रुपये वाढते. किती रुपयाला 800 रुपयाला, गुणिले किती वर्षासाठी 3 वर्ष, रेट माहित नाही, भागिले 100. आता इथं जर विचार केला 0 0 0 0 गेला, 8 त्रिक 24, 120 भागिले 24 म्हणजे R. मग 24 5 120 म्हणजे 5%. इथं आला 5% रेट. आता तोच रेट 3% वाढवायचा आहे. म्हणजेच काय येईल 3% वाढवायचं तर व्याज कितीने वाढेल. मग आपल्याला मला लक्षात येतंय की हा जो आहे पी किती 800 रुपये, किती वर्षासाठी 3, रेट किती होणार 8 होणार, 5 8 होणार ना, 5 8 होणार भागिले 100. चला कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यावर 0 0 गेले, 0 0 गेले. बघा इथं 8 त्रिक 24 किंवा 8 8 64, 64 गुणिले 3, 4 त्रिक 12 आणि 180 म्हणजे 192 रुपये होईल. 192 रुपये होईल. म्हणजे मला कळतं जे 120 होतं ते 120चं किती झालं 192. मग कितीने वाढेल विचारले. 192 म्हणून 192ला टिक करू नका. कितीने वाढलं तर 192, पहिलं जे होतं 120 होतं, यांची जर वजाबाकी केली तर किती येते 72. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. एकदम सोपं, लक्षात ठेवा. आता तुमच्यापैकी एखादा म्हटला की सर 3% जर वाढवलं, पहिलं बाबा मला 120 येत होतं बरोबर, या 800ला 3% वाढवा. 800चे 3%, 3 वर्षासाठी म्हटलं तर 8 त्रिक 24 एका वर्षाला, पुढच्या वर्षाला 24, पुढच्या वर्षाला 24, म्हणजे किती वाढणार बघा 72 वाढणार आहे. फरक 72च होणार आहे. तुम्ही जस्ट पहिलं काय आहे ते विचार न करू, 3% वाढतंय ना. सरळ व्याज फक्त मुद्दलावर असतं. मग 800चे 3% वाढवा. 800चे 3%, 800चे 3% पहिल्या वर्षाला 24, दुसऱ्या वर्षाला 24, तिसऱ्या वर्षाला 24, ऑटोमॅटिक कळतं की 72च येणार आहे. एवढं करायची सुद्धा गरज लागत नाही. बघा पुढचा प्रश्न. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. ह्याला अॅनालॉजी म्हणतात, परस्पर संबंध. 3चा विचार करा, वर्ग 3चा वर्ग प्लस 2, इथं 7चा वर्ग प्लस 2, 7चा वर्ग 49 प्लस 2 म्हणजेच किती रे 51. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. लक्षात ठेवा, अद्यापपर्यंत तुमच्यापैकी कोणी ज्यांनी बूस्टर जॉईन केलेली नाही त्यांनी आपल्या ॲपवर जायचं. 9.0 ची बूस्टर प्रत्येकाने कंपल्सरी सोडवायची म्हणजे सोडवायची. लक्षात ठेवा, PYQ आधारावरती आकडे नावे बदलून थोडंसं ट्रॅप टाकून सिरीज बनवलेली आहे. सगळे जे अजून वंचित आहे, ज्यांनी अजून
सोडवलेले नाही त्यांनी सोडवायचे डेली एकही दिवस खंड करायचा नाही. आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्याला अटॅच राहा. तिथं दररोज दुपारी 12 वाजता ह्याची PDF पडते. प्रिंट काढा, शक्य असल्यास तर काढायलाच पाहिजे आणि त्याचे एक्सप्लेनेशन ॲपमध्ये आहे. हा तिसरा जो व्हिडिओ आहे तो फक्त यूट्यूबवर दिसतोय तुम्हाला. बाकी सगळे आपल्या ॲपवर असणारे बूस्टर 9.0. बाकी आत्ता नाही पण नंतर परीक्षेच्या काळानंतर बाबा दररोज प्रॅक्टिस गरज आहे. 1.0 पासून आता 9.0 पर्यंत सगळ्या बूस्टर झाल्यात. प्लस टॉपिक वाईज सेपरेट बूस्टर आहे. तुम्हाला जी वाटेल ती जॉईन करून काम करायचं आहे. ठीक आहे. बाकी बॅचेस बद्दल माहिती आहे. भेटूया आता ॲपमध्ये पुढील बूस्टर 9.0 चा चौथा पेपर. धन्यवाद.